राऊत ठाकरेंची साथ सोडणार? राज्यसभेसाठी राऊतांची काँग्रेसला साथ? भाजपच्या दाव्यानं चर्चेला उधाण? शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. आदित्य ठाकरेंनी पवारांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर खासदारांच्या बैठकीत खुद्द प्रियंका चतुर्वेदींनीही तोच सूर आळवल्याचं बोललं जातंय. आता या सर्व धुसफुशी ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत चर्चेत आले. राऊत ठाकरेंचं नाव घेतात आणि प्रचार गांधींचा करतात असा आरोप भाजपनं केलाय. तर राऊतांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही. की ईडीच्या मुख्यालयात सुद्धा मला गेल्यावर तुम्ही ताबडतोब वर बोलून घ्या, वरून मला तेच सांगायचं होतं वरच्यांना की तुम्ही शिवसेनेशी संबंध तोडा. काही हितचिंतक म्हणतात मी शिवसेनेतून बाहेर पडणार. या पक्षासाठी आम्ही घाम आणि रक्त आणि तुरुंगवास सर्व काही सहन केलं. नाव उद्धव ठाकरेचं घ्यायचं, उबाटा गटाचं घ्यायचं आणि राहुल गांधींचा प्रचार प्रमुख म्हणून, राहुल गांधींचा प्रवक्ता म्हणून कामगिरी करायची, हे तुमचं धोरण झालंय. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत आणि सोनिया गांधींचे गुलाम होण्यामध्ये धन्यता मानली. आता खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा अजेंडा आणि काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. आणि हे उद्धवजी ठाकरेंनी ओळखलंय, आदित्य ठाकरे यांनी देखील ओळखलेलं आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत राजकीय पेच निर्माण झालाय. अशातच आता भाजपनं ठाकरे सेनेत 2 गट पडल्याचा दावा केलाय. राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळाली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. 2028 साठी ठाकरेंकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे संजय राऊतांचा राज्यसभेचा मार्ग कठीण दिसतोय. आणि त्यातच आदित्य ठाकरे यांच्या नाराजीमुळे संजय राऊतांचा पत्ता कट होण्याची भीती आहे. त्यामुळे पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत काही वेगळा मार्ग निवडतात का अशी चर्चा रंगली. अशावेळी भाजपनं केलेला दावा पाहता आगामी काळात राज्यसभेसाठी संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार की उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षनिष्ठा जपणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.